आजी नमस्कार. काय म्हणता, तब्येत पाणी कशी तुम्ही आले? तब्येत नाही बरोबर भाऊ. काय होईल तब्येतले? तब्येत आहे कंबर माग घ्या फी घ्या ते 2-3 महिना जाय ना. 2-3 महिना कंबर मध्ये दवा पाणी चालू आहे ना, थोडीफार आई लई नाही ना दवाखाने. चालू आहे दवा पाणी सर्व चालू आहे. तू जेवण करस का नाही करस? जेवण मी करत थोडं भूक जास्त नाही खावा. दोस्त मित्रांनो, आजींची तब्येत अशी खराब झाली ना हा. की पाहिल्या जात नाही, गर्मीमध्ये राहते. जसं तसं आम्ही समर्थोय, त्याच्यामध्ये आमचे सगळेवाले आम्हाला त्रास द्यायची कोशिश करतायत मित्रांनो. तर काहीतरी सपोर्ट असू द्या, आजीच्या नावाने तरी सपोर्ट असू द्या. पहा आजीची तब्येत, आजी रडू रडू आहे. आजी तुला गुलाब मामाना टाइमला कधी त्रास होईल का जिंदगी मा? कधी तुला अंडोर होता तो काय त्रास होईल का? अजूनपर्यंत काही नाही रे दादा. गुलाब मामानी कधी त्रास दिला नाही ना? नाही आता या 7 वर्षापासून मी इकडे पोरीकडे. हा ना, आजीनी बात देखील रडू येस दोस्त. पण कसं आहे की काही कारणवर आजीना सगळा बी आजीना दूर जे आलेत. तर तुमले काय वाटत सांगजात? आणि आजी काही सांगाय का? जेवण वगैरे कावं जास्त नाही, दवा पाणी कावले असते, तुला काय टेन्शन आहे? दवा पाणी चालू आहे भाऊ. 300 रुपयाची दवा परवड देणारी. आहे ते का आजी पुरी डाऊन झाले, बसता येत नाही, उठता येत नाही, कंबर मान पुरी आजी म्हणे वाली एकदम म्हणजे डाऊन आहे. दवाखान्यामध्ये पण घेऊन जायला तयार मित्रांनो, पण आजी चालतच नाही, कंबर मधून उठतच नाही. कुठं काही घरात तेव्हा रविवार वरच्या रूम मध्ये आम्ही बसलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये त्रास असा आहे आजीला की घरूनच त्रास भेटतोय. आजी चिंता नको करू, तू नातूस आहे बरं का, बिलकुल चिंता नाही करायची. ठीक आहे, तब्येत ध्यान ठेवत जाय. काही आगीन तर बिंदा सांगतो नाही, अंडर राहा साडे. ठीक आहे, धन्यवाद.